ठाकरेंच्या खासदारांवर शिंदेंचा डोळा। डिनर डिप्लोमसी की पुन्हा एक भूकंप। ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार। राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंची सेना खिळखिळी करण्यासाठी एक धक्का और दोचा नारा बुलंद केला जातोय। तर डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून शिंदे गटानं ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर उदय सामंत आणि चेंडू आता थेट ठाकरे खासदारांच्या कोर्टात ढकललाय। तर वेळीच सावध झालेल्या आदित्य ठाकरेंनी थेट दिल्लीत धाव घेतली। काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? म्हणजे यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाहीये। 2.5 वर्षांपूर्वी शिंदेंनी ठाकरेंना जोरदार धक्का दिला होता। त्यानंतर आता पुन्हा राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली असतानाच दिल्लीत पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार ठाकरेंच्या जिव्हारी लागलाय। या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या एका खासदारानं हजेरी लावली होती। एवढंच नाही तर शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीलाही ठाकरेंचे खासदार उपस्थित राहिले होते। पवारांच्या हस्ते झालेल्या शिंदेंच्या सत्काराला खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते। मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी भाऊसाहेब वागचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव हे ठाकरे गटाचे तिन्ही खासदार स्नेहभोजनाला उपस्थित होते। नागेश पाटील आष्टीकरांच्या घरी श्रीरंग बारणे आणि नरेश मस्के स्नेहभोजनाला हजर होते। राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत मिळताच दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांनी निष्ठेची वज्रमूठ दाखवली होती। त्यावेळी संजय दिना पाटलांनी दांडी मारली होती, तर ठाकरेंनीही सच्चा शिवसैनिक फुटणार नसल्याचा दावा केला होता। मात्र त्यानंतर दिल्लीत घडणाऱ्या घडामोडी पाहता ठाकरेंचे खासदार शिवबंधन तोडून शिंदे गटात सहभागी होणार की आदित्य ठाकरेंच्या शिष्टाईला यश मिळून पक्षनिष्ठा जपणार, यावर ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।